श्री श्रीनिवासा गोविंदा, श्री व्यंकटेशा गोविंदा, भक्तवत्सला गोविंदा, भागवत प्रिया गोविंदा. नमस्कार मंडळी, आकाश भ्रमंती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्हाला आता कळालंच असेल की आज आपण चाललो आहोत तिरुपती बालाजीला. तिरुपतीला जाण्याचा प्लॅन हा मी साधारणतः 3 महिन्यापूर्वीच आखला होता. रेल्वेच्या रिझर्वेशनपासून ते बालाजीच्या दर्शनापर्यंतची तिकीटं ही सर्व आम्ही प्री बुक केली होती. मुंबई CST ते रेणुगुंडा असा आमचा हा ट्रेनचा प्रवास होता. यूट्यूबवरती बरेच सारे व्हिडिओज आहेत जे तुम्हाला प्रवासाचं मार्गदर्शन आणि तिकीट कसं बुक करायचं ह्याची इत्थंभूत माहिती देतात. आम्ही पण याच व्हिडिओचा रेफरन्स घेऊन आमचा प्रवास प्लॅन केला होता. आम्ही रेणुगुंडाला उतरताच पावसाने आमचं छानपैकी स्वागत केलं. मंडळी, आपल्या सर्वांना माहीत आहे की तिरुपती देवस्थान हे भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान आहे आणि यामागे एक आख्यायिका आहे, ती आज मी तुम्हाला सांगणार आहे. कथेची सुरुवात होते समुद्र मंथनापासून. मंथनातून आकाश, पृथ्वी, पाताळ अक्षरशः ढवळून निघाले आणि यातून विष, अमृत, 14 रत्नांसह देवी लक्ष्मी माताही प्रकटल्या आणि यांचा विवाह श्री विष्णू यांच्याजवळ संपन्न झाला. भगवान विष्णू हे सृष्टीचे निर्माते असल्याने, जगाचे तारण हे आद्य कर्तव्य असल्याने त्यांनी लक्ष्मी मातेला आपल्या हृदयात स्थान न देता आपल्या वक्षस्थळी अढळ स्थान दिले, अशी आख्यायिका आहे. पुढे जाऊन भृगऋषी त्रिदेवतांच्या भेटीसाठी निघाले. पहिले ते ब्रह्मदेवाजवळ गेले, पण तिथेही त्यांचा आदरातिथ्य न झाल्यामुळे त्यांनी ब्रह्मदेवाला श्राप दिला. तेथून ते भगवान शंकर यांना भेटण्यासाठी कैलासावरती गेले. तेथे सुद्धा त्यांचे आदरातिथ्य झाले नाही. त्यामुळे भृगऋषींनी भगवान शंकरांना सुद्धा श्राप दिले. तिथून ऋषीवरांनी आपला मोर्चा श्री विष्णूंकडे वळविला. श्री विष्णू शेषशायी होते आणि लक्ष्मी देवी त्यांची सेवा करत होत्या. मात्र आपले स्वागत न झाल्यामुळे पुन्हा ऋषी कोपले. संतप्त ऋषी श्राप उच्चारणार इतक्यात श्री विष्णूंनी त्यांचे चरण धरून माफी मागितली. मात्र कोपलेल्या ऋषींनी छातीत लाथ मारली. हा प्रकार पाहून लक्ष्मी देवी मात्र नाराज झाल्या. ज्या वक्षस्थळात माझं स्थान आहे त्याच जागी ऋषींनी लत्तप्रहार केला व तुम्ही त्यांना शिक्षाही न करता जाऊन दिलं. त्यामुळे नाराज झालेल्या लक्ष्मीदेवी तिथून निघून गेल्या. भगवान विष्णूने आपल्या प्रिय पत्नीचा शोध घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. अखेर त्यांच्या दिव्य दृष्टीने त्यांना कळाले लक्ष्मी देवी पृथ्वीवरती पद्मावती या नावाने जन्म घेणार आहे. अखेर देवीची समजूत काढण्यासाठी भगवान विष्णूने पृथ्वीवर व्यंकटेश्वर या नावाने जन्म घेतला. काही काळानंतर भगवान व्यंकटेश आणि देवी पद्मावती यांचा विवाह निश्चित झाला. मात्र विवाह खर्च आणि आपल्या प्रिय पत्नीला भेट देण्यासाठी व्यंकटेश्वरांनी कुबेराकडे आर्थिक मदत मागितली आणि कर्जरूपात ही रक्कम घेत विवाह संपन्न झाला. असा समज आहे की कुबेराकडून कर्ज घेताना भगवान विष्णूने कलियुगाच्या अखेरपर्यंत हे कर्ज फेडण्याचे आश्वासन दिले होते. हाच समज कायम ठेवून तिरुपती बालाजी मंदिरात भक्त मोठ्या भक्तिभावाने दानधर्म करतात. अनेकांच्या मते ही आख्यायिका आहे. त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपल्या संकट काळात कोणीही केलेल्या मदतीचा कधीही विसर पडू न देण्याची शिकवण हिंदू धर्मात सांगितली आहे आणि याचे जो आचरण करतो तोच खरा भक्त होय. मंडळी, आम्ही पद्मावती मंदिरातून दर्शन घेऊन आल्यावर आम्हाला श्रीदेवी पद्मावती माता यांची नगर प्रदक्षिणा पाहण्याचा योग आला. मंडळी, आमचा आता परतीचा प्रवास चालू झाला आहे. पुन्हा भेटूया नवीन एका ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद. Ready for them because I'm pure problem. Ready for them, me say we ready.